शापू प्रीमियर लीग 2019 मध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. सध्या इंडियन्स संघाकडून सलामीची जोडी मात्र मैदानात. कैलास आणि अमोल या जोडीने या अगोदरच्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती. आपण बघितलं तर कैलास बांदेने अर्जुन टायगर संघासमोर 43 धावांची एक आक्रमक अशी केली होती. त्यानंतर अमोलने सुद्धा या अगोदरच्या सामन्यामध्ये विचार केला तर अष्टविनायक संघासमोर अप्रतिम फटकेबाजी करत असताना वैयक्तिक 31 धावांची केली होती. तर निश्चितच दोन्ही खेळाडू इथे मध्ये फॉर्म मध्ये आहेत. तर फॉर्मचा कितपत फायदा उठवता हे मात्र पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते सोम पायडे संघाकडून नेहमीप्रमाणे कल्पेश जाधव मॅन फ्रॉम बादशाही. दोन्ही संघांमध्ये चांगलं कॉन्टेस्ट चांगलं बॅटल इथे पाहायला मिळेल आपल्याला. अंतिम सामन्याला इथे मात्र सुरुवात होती. प्रेक्षका तालांच्या गजरामध्ये सामन्याला सुरुवात होती. पहिला चेंडू अप्रतिमरित्या खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण सुद्धा अप्रतिम होते. 2 धावा येतात या चेंडूवर सुद्धा. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेण्यामध्ये यश प्राप्त होते दोन्ही फलंदाजांना अमोल आणि कैलाश याला. लगातार 3 सिक्स मारले तर 3333 आणि लगातार 3 चौकार मारले तर 2222 संजय मात्रे दोन्ही टीमला. दोन्ही संघातील खेळाडूंना नामी संधी. लगातार जर 3 षटकार लगावले तर 3333 रुपयाचं पारितोषिक आणि लगातार 2-3 चौकार जर लगावले तर 2222 रुपयाचं पारितोषिक संजय मात्रे यांच्याकडून. इथे मात्र प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सोम फायटर्स याच्या गोलंदाजांसाठी सन्माननीय विवेकजी नार्वेकर साहेब यांच्या माध्यमातून. निश्चितच एक नामी संधी प्राप्त झाली होती. झेल सुद्धा घेतला होता परंतु बिमरचा चेंडू नो चेंडू होता आणि प्रिहिटचा सामना करण्यासाठी स्ट्राईकवर फलंदाज अमोल गोरे. प्रीहिटचा चेंडू पाहूया काय करतोय अमोल या चेंडूवर. निश्चितच एक मोठा प्रार होतोय का बघावं लागेल. अप्रतिम फटका चेंडूला मात्र फेकून दिलाय. डिब्याकड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू जात आहे. सीमा पार चौकार. या चौकारानं मात्र संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाते
धावसंख्या झाली ती 8. अप्रतिम पटकेबाजी म्हणता येईल. मात्र पहिल्या षटकावर कल्पेशच्या गोलंदाजी प्रहार चढवत असताना श्रद्धा इंडिया संघाची सलामीची जोडी. अप्रतिम फटका लोअर फुटत चेंडू होता. कार्पेटच्या सहाय्याने केलून काढला. इथे मात्र मिसफिल्ड होती अक्षर राखाडीच्या माध्यमातून आणि या चेंडूवर सुद्धा एक धाव येते. अशा 2 धावा. 2 धावांनी मात्र धावफलक पुढे गेले. धावफलक बनले गेले 10 धावा. अप्रतिम पटकेबाजी म्हणता येईल. षटकाचे पुढील चेंडू हलक्या हाताने पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिलाय. चेंडू जात आहे डिक्लेअर स्वरूपामध्ये 2 धावा. अप्रतिम पटकेबाजी म्हणता येईल. कल्पेश जाधवच्या गोलंदाजीवर इथे मात्र चढवत असताना अमोल गोरे आणि कैलास भांडे या 2 धावांनी धावसंख्या होते 12. निश्चितच पहिले श्लॉक ते षटक हातालाच असताना मागडे षटक हातालाच असताना इथे मात्र कल्पेश आता मात्र अप्रतिम फटका. फलंदाज अमोल याला माहित होता मिडनचा खेळाडू आतमध्ये आहे. मिडनच्या डोक्यावरून लॉंग ऑन बाउंड्री पलीकडे 1 बाउंड चौकार. आहे जल्लोष सध्या इंडिया संघाचा. आहे जल्लोष गंगारोडिया संघाचा. या 4 धावांनी धावफलक पुढे गेले. धावफलक बनले गेले 16 धावा. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक. मागडे षटक म्हणता येईल कल्पेशच्या माध्यमातून आपल्या संघासाठी सोम फायटर्स संघासाठी मागडे षटकात आलत असताना कल्पेश जाधव. पुन्हा इथे मात्र फटका पसला गेलाय आणि इथे मात्र जेल सुटतोय. पंच या चेंडूवर धावा आहेत का? ठीक आहे. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूने मात्र षटकाची समाप्ती होतीये. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बनलं गेले ते 16 धावा. बिनगाडी बाद 16 धावा. एक मागणं षटक म्हणता येईल कल्पेशच्या माध्यमातून. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहे. नवीन या नवीन आतापर्यंत या सामन्यांमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी करत असताना अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी म्हणता येईल या नवीनच्या माध्यमातून. त्याच प्रकारची कामगिरी इथे मात्र होईल का? मेगा फायनलचा हा सामना. इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. एक दर्जेदार षटकार पेश करत असताना कर्णधार कैलास भांडे इथे मात्र आपले मनसुबे स्पष्ट करतोय. पहिल्या चेंडूवर नवीनच्या इथे मात्र षटकार येत आहे. अप्रतिम कामगिरी म्हणता येईल आपल्या संघासाठी कर्णधार कैलास भांडेची. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर निश्चितच
दबाव असेल इथं मात्र गोलंदाज नवीनवर. या 6 धावांनी धावफलक पुढे गेले. धावफलक बनले गेले ते 22 धावा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सेकंड ब्लास्ट. इथे मात्र नवीनवर हल्ला चढवत आहे. कैलासच्या बॅट मध्ये निघालेला हा लगातारचा दुसरा षटकार. पहिला षटकार मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून गेला होता. दुसरा षटकार इथे मात्र स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या रिझन मध्ये पेश करत असताना फलंदाज कैलास बांडे. इथे मात्र नामी संधी कैलासला, परंतु बॅटची कडा लागते. कुठल्या प्रकारची धाव न घेण्याचा इथे मात्र मानस दाखवत कैलास. लगातार तिसरा षटकार इथे मात्र पेश केला असता तर 3333 रुपये कॅश प्राइज इथे मात्र कैलासला प्राप्त झाला असता. अप्रतिम पटकेबाजी करत म्हणता येईल इथे मात्र कैलासच्या माध्यमातून. पुन्हा एकदा इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू जातो स्क्वेअर लेग बाउंड्री पलीकडे. 1 बाउंड चौकार. क्षेत्ररक्षक मात्र इथे तैनात होते, परंतु क्षेत्ररक्षकाला चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत चेंडू 1 बाउंड चौकार. अप्रतिम पटकेबाजी म्हणता येईल या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये कैलासच्या माध्यमातून. मी सामन्याला सुरुवात होण्या अगोदर सुद्धा म्हटलं होतं या कैलासने अर्जुन टायगर संघासमोर अप्रतिम फलंदाजी करत असताना 43 धावा काढल्या होत्या. त्याच प्रकारची फलंदाजी इथे मात्र मेगा फायनल मध्ये. हलकी बॅटची काढा लागते आणि एक धाव येते या चेंडूवर सुद्धा. या एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलक बनले गेले 33 धावा. अमोल गोरे आता मात्र स्ट्राईक वर जातोय. बघूया अमोलच्या माध्यमातून सुद्धा काहीसे मोठे पटके बघायला मिळतील का, कारण की सेमीफायनलच्या सामन्यामध्ये याच अमोलने अप्रतिम फलंदाजी केली होती. ज्यावेळी संघाला गरज होती त्यावेळी धावा काढल्या होत्या. आता मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू, वाईट चेंडू. या एक अवांतर धावेने मात्र धावफलक पुढे जाते. धावफलक बनले गेले ते 34 धावा. अप्रतिम पटका कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळून काढला. अक्षय मात्र इथे सज्ज. एक धाव येते या चेंडूवर सुद्धा. 2 षटकांची सांगता होती, समाप्ती होती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक बनले गेले 35 धावा. अप्रतिम पटकेबाजी म्हणता येईल. आतापर्यंत 2 षटकांचा विचार केला तर कुठल्याही प्रकारचा गडी न गमावता श्रद्धा इंडिया संघानं 35 धावा धावफलकावर लगावलेल्या आहेत. त्यामध्ये कैलास बांडेने अप्रतिम पटकेबाजी करत असताना वैयक्तिक 19 धावा जमा केल्यात, तर अमोलने वैयक्तिक 13 धावा जमा केल्या आहेत. अप्रतिम पटकेबाजी म्हणता येईल इथे. ज्या सुरुवातीची अपेक्षा कर्णधाराला होती सोम फायटर या संघाच्या, त्या सुरुवातीची मात्र इथे ती सुरुवात होताना दिसत नाहीये. पुन्हा एकदा आता मात्र पटका फसला गेला आहे. अक्षय मात्र इथे सज्ज आणि जेलबाद. अमोल गोरे इथे मात्र बाद होतोय. अप्रतिम जेल टिपण्यामध्ये यश प्राप्त झालं अक्षय अधिकारी याला. अप्रतिम
आता मात्र मैदानात जातो श्रावण डोंगरे. बघा या अगोदरच्या सामन्यांचा विचार केला असेल तर श्रावण डोंगरे सातत्याने 4 नंबरवर खेळत होता, परंतु या संघाला माहिती हा फायनलचा सामना आहे, हा मेगा फायनलचा सामना आहे आणि या मेगा फायनल मध्ये श्रावण डोंगरेला मात्र 3 नंबरवर पाठवण्यामध्ये विश्वास दर्शवलेला आहे कर्णधार कैलास याने. कल्पेशला या विकेटवर मात्र सन्माननीय श्री विवेकजी नार्वेकर साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्राप्त झालेला आहे. नितीन अंदाडे कुठे असतील तर कृपया समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. नितीन अंदाडे. इथे मात्र पटका फसलाय, क्षेत्ररक्षक अक्षय मात्र जेल खाली येतोय, अप्रतिम जेल म्हणता येईल. कल्पेश इथे मात्र आपल्या संघासाठी कमबॅक करून देतोय. सोम फायटर्स संघ इथे मात्र सामन्यामध्ये कमबॅक करतोय. एक मोठा मासा गलाला लागला गेलाय, कारण ज्या पद्धतीची सुरुवात झाली होती ती सुरुवात बघता इथं निश्चितच एक मोठं टार्गेट सेट होईल असं वाटत होतं, परंतु लगातारच्या 2 चेंडूंवर महेश आणि अमोल आणि कैलास हे 2 मोठे फलंदाज बाद झाले आणि कुठे बॅकफुटवर आता मात्र श्रद्धा इंडियन्स संघ कमबॅक करतोय या सामन्यामध्ये. सोम फायटर्स संघ कैलासची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल होतोय तो फलंदाज जितो. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो एक हार्ड हिटर फलंदाज की ज्या फलंदाजानं या टुर्नामेंट मध्ये विचार केला तर प्रत्येक सामन्यामध्ये अप्रतिम फटकेबाजी करत असताना आपल्या संघाला सावरलं तोच फलंदाज श्रावण मात्र लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल कल्पेशच्या माध्यमातून या षटकामध्ये. निश्चितच पहिल्या षटकाचा विचार केला कल्पेशच्या तर 16 धावा आल्या होत्या आणि इथे मात्र आता या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू झाले, त्यामध्ये 2 गडी बाद आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये या चेंडूवर धाव आली. तर इथे मात्र सन्मान दिला चेंडूला. निश्चित चांगल्या फलंदाजाचा क्लास असतो, चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूला सीमापार पाठवणं एक चांगल्या फलंदाजाचा क्लास असतो. तोच क्लास इथे मात्र दाखवत असताना फलंदाज श्रावण डोंगरे त्याला माहिती आहे त्याच्यामध्ये क्षमता आहे. इथे मात्र पटका केला गेला होता. श्रावणला माहित होता लॉंगॉनचा खेळाडू खूपच वाईड इथे मात्र होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना श्रावणने बॉलरच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार चौकार या 4 धावांनी मात्र धावफलक पुढे गेले. धावफलक बांधले गेले ते 40 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली होती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. इथे मात्र कुठेतरी तुतुंबी झाली होती, त्याचाच पुरेपूर फायदा घेत असताना जिथे धाव नव्हती तिथे मात्र 1 धाव आली. या एका धावेने मात्र धावफलक पुढे गेले, धावफलक बनले गेले ते 41 धावा. 3 षटकांची सांगता समाप्ती होती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक बनले गेले 41 धावा.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 2 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा. चौथं षटक मात्र घेऊन येतात गोलंदाजी मार्कर गोलंदाज समीर अवसरे सर. या गोलंदाजांकडे अनुभव आहे या मैदानावर खेळण्याचा. इथे मात्र निश्चितच चेंडूला भिडकावण्याचा प्रयत्न केला होता श्रावणने, परंतु बॅटची कडा लागून चेंडू मात्र सरळ हर्षलच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू येतोय. अप्रतिम गोलंदाजी. चांगली सुरुवात म्हणता येईल आपल्या गोलंदाजी मधून समीर अवसरे सरांची. पुन्हा एकदा ब्लॉकरचा चेंडू. श्रावणला मात्र इथे जखडून ठेवलाय. वारंवार श्रावणला इथे मात्र मोठे फटके खेळू देत नाहीयेत. सातत्याने ब्लॉकरला गोलंदाजी होते श्रावणच्या विरोधात आणि त्याचाच फायदा इथे मात्र सोम फायटर संघाला भेटतो, कारण की श्रावण मोठ्या फटक्यांपासून वंचित आहे. इथे मात्र एक झेल होता. अप्रतिम प्रयत्न होता, परंतु झेल मात्र धरतीला दान केला जातो. चौकार जात आहे. एक लॉलीपॉप झेल म्हणता येईल. इथे मात्र सोपा झेल होता, परंतु तिथे मात्र झेल धरतीला दान केला गेला. आणि कितपत आता या झेलचा पुरेपूर फायदा उठवतो, या जीवनदान मिळाल्याचा कितपत फायदा उठवतो हे पाहणे योग्य बात. जितू मात्र एक हार्ड हिटर फलंदाज आहे. गोलंदाजी मात्र सुरेख होते समीर अवसरे सरांच्या माध्यमातून. इथे मात्र सुरेख चेंडू. ब्लॉकरचा चेंडू होता. पुन्हा एकदा फलंदाज जितू याला समजलेला नाहीये. निर्धाव एक धाव येते बाईच्या स्वरूपामध्ये या चेंडूवर सुद्धा. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो श्रावण. इथे मात्र प्रेक्षकांना आशा आहे की या श्रावणच्या बॅटमधून आपल्याला निश्चितच 2 मोठे फटके बघायला मिळतील, परंतु गोलंदाजी तितकीच चांगली होती श्रावणच्या विरोधात. सातत्याने ब्लॉकरला गोलंदाजी होती आणि त्याचाच इथे मात्र सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र इथे तैनात. दोन धावा आहेत या चेंडूवर सुद्धा. या 2 धावांनी धावफलक पुढे जाते. धावफलक बनला गेले ते 49 धाव संख्या. शेवटचा चेंडू या षटकातील. धावसंख्या झाली होती 2 गड्यांच्या मोबदल्यात 49. षटक समाप्त होत आहे. 1 धाव येते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50. बघा इथे मात्र अर्धशतक पूर्ण झाले श्रद्धा इंडिया संघाचं. निश्चितच सुरेख गोलंदाजी म्हणता येईल समीर अवसरे सरांची. तो जर झेल पकडला असता तर चौकार सुद्धा तिथे वाचला असता. अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल समीर अवसरे सरांच्या माध्यमातून. आपला अनुभव इथे मात्र पणाला लावला आणि त्या अनुभवाचा फायदा उचलत आहोत. अप्रतिम गोलंदाजी. सांघिक 5वं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. रोहित
या मेगा फायनलच्या पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक आणि कर्णधाराने मात्र धुरा दिली होती रोहितच्या कांद्यावर. षटकातील पहिला चेंडू अप्रतिम चेंडू पडल्यानंतर मात्र स्विंग होतोय. फलंदाज जितू याला समजत नाही आणि यष्टांच्या मागे तिथे मात्र सूरज विषय मॅन फ्रॉम दसई अप्रतिम कामगिरी पेश करत असताना आपल्या संघासाठी कुठेतरी निश्चितच 2 षटकांचा विचार केला तर 35 धावा होत्या. नंतरच्या 2 षटकांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 15 धावा आलेल्या आहेत. इथे मात्र फटका सुरेख आहे. जितूच्या बॅटमधून निघालेला एक दर्जेदार षटकार आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा हा षटकार अप्रतिम पटकेबाजी म्हणता येईल जितूच्या माध्यमातून. या 6 धावांनी धावफलक पुढे जाते. धावफलक बनला गेले ते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 56 धावा. इथे मात्र जितूने एक षटकार पेश केला. पुढील चेंडूवर मात्र गोलंदाज कमबॅक करेल का पाहावं लागेल. इथे मात्र का जितू सुद्धा या पुढील चेंडूवर पुन्हा एकदा एक मोठा ब्लास्ट केलेल बघूया. लो फुटाचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक मात्र तिथे नाही आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या रिजन मधून 1 बाउंड चौकार. अप्रतिम फटकेबाजी जितूच्या माध्यमातून इथे होताना दिसते. वा जितू इथे मात्र फटकेबाजी करतो. निश्चितच स्क्वेअर लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये तिथे तो झेल जर समीर अवसर सरांच्या गोलंदाजीवर सोडला नसता तर या धावा सुद्धा वाचल्या असत्या. परंतु जर तरचा प्रश्न आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. अजूनही या षटकातील मात्र 3 चेंडू शिल्लक. इथे मात्र फटका फसला गेलाय. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. या एका धावेने मात्र धावफलक पुढे जाते. धावफलक बनला गेले ते 61 धावा. हॅलो धावसंख्या मात्र 61 होतीये. या मेगा फायनलच्या पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना रोहितने पहिला चेंडू अप्रतिमरित्या हाताळला होता. दुसऱ्या चेंडूवर मात्र षटकार. तिसऱ्या चेंडूवर चौकार. चौथ्या चेंडूवर 1 धाव आणि 61 धावसंख्या झाली. 61. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 61 धावा. बघूया श्रावण डोंगरे इथे मात्र स्ट्राईकवर आहे. त्याच्यामध्ये क्षमता आहे या 2 चेंडूवर 2 मोठे ब्लास्ट खेळण्याची. त्याच्यामध्ये क्षमता आहे या धावसंख्येला अधिक गती प्राप्त करून देण्याची. बघूया काय होते. येणारे चेंडू आणि येणारी वेळ सांगेल. आता मात्र अप्रतिम प्रयत्न म्हणता येईल अक्षरच्या माध्यमातून. 6 धावा होत्या तिथे मात्र आपल्या संघासाठी निश्चित 4 धावा रोखण्यामध्ये यश प्राप्त झाले अक्षय याला. इथे मात्र फटका केला गेलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स. दोन धावा. या 2 धावांनी मात्र धावसंख्येला गती मिळते. धावसंख्या होती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 65 धावा. मेगा फायनलचा हा सामना
आणि या मेगा फायनलच्या पहिल्या इनिंगचा इथे मात्र समाप्ती झाली. 65 धावसंख्या इथे मात्र स्कोरबोर्डवर लगावण्यामध्ये यश प्राप्त झालंय ते सध्या इंडियन संघाला. आणि 66 धावांचं काहीसं कठीण काहीसं माफक असं आव्हान इथे मात्र सेट केलंय सोम फायटर्स संघासमोर. या सोम फायटर्स संघामध्ये सुद्धा तितकी ताकदीचे फलंदाज आहेत. कल्पेश जाधव, सूरज विशे, अक्षय अधिकारी, अक्षय राखाडे असे अनेक स्टारकास्ट फलंदाज या संघामध्ये सुद्धा आहेत. तर बघूया इथे मात्र एक सन्मानजनक स्कोर तयार करण्यामध्ये श्रद्धा इंडियन संघाला यश प्राप्त झालंय. तर बघूया पुढील फलंदाजीमध्ये काय करू शकतो का या सामन्यामध्ये. जर कमबॅक करायचं असेल तर कल्पेश जाधवला मात्र आणि सूरज विशेला इथे चांगली केली खेळावी लागेल. शहापूर तालुका क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत शहापूर नगरपंचायत प्रीमियर लीग 2019 या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस, तिसरा दिवस आणि अंतिम दिवसातील अंतिम सामना. या स्पर्धेचा मेगा फायनलचा सामना इथे मात्र रंगतोय सध्या इंडियन्स आणि सोम फायटर्स या दोन्ही संघांमध्ये. सोम फायटर्स संघाने या सामन्याचे नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि सध्या इंडियन्स संघाला आमंत्रित केलं होतं प्रथम फलंदाजी करण्यासाठी. प्रथम फलंदाजी करत असताना सध्या इंडियन्स संघाने 5 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 65 धावा इथे मात्र जमा करण्यात यश प्राप्त झालं आणि 66 धावांचं इथे मात्र कठीण असं आव्हान सोम फायटर्स संघासमोर इथे मात्र ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. इथे मात्र सोम फायटर्स संघाचे प्रत्येक फलंदाजाला नामी संधी आहे. चौकार मारलास प्रत्येक चौकारास 500 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र विवेक नार्वेकर साहेबांच्या माध्यमातून देण्यात येईल. मॅच चालू होती ना. तर प्रत्येक एका धावेसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज महेश भैर यांच्याकडून सुद्धा देण्यात येईल. इथे मात्र नामी संधी सोम फायटर्स संघाच्या फलंदाजांना. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते श्रावण डोंगरे आणि त्याच्या समोर फलंदाजी करण्यासाठी या शहापूर टेनिस क्रिकेटचा एक क्लासिकल फलंदाज म्हणून मानला जाणार सूरज विषय मात्र सज्ज होते. सूरज आणि कल्पेश आणि सलामीची जोडी आणि गोलंदाजी मार्कवर श्रावण. इथे मात्र पटका पसला गेलाय. एक मोठी विकेट म्हणू शकते परंतु जेल सुटला गेलाय.
एक मोठा मासा गळाला लागला असता, परंतु इथे मात्र जेलदार तिला दान केला. अप्रतिम प्रयत्न म्हणताय, प्रयत्नाला मात्र 100% दाद द्यावी लागेल, परंतु पहिल्या चेंडूवर मात्र यश प्राप्त झालं असतं. या सूरजची जर विकेट प्राप्त झाली असती तर निश्चितच हे लक्ष थोडं अजूनही अवघड बनलं असतं सोमपाटे संघासाठी. 2 धावांनी मात्र धावफलका शुभारंभ होतोय. दुसरा चेंडू मात्र इथे हलक्या हाताने खेळून काढत निर्धाव चेंडू येतोय. नॉन स्ट्राईकवर आपण जे फलंदाज बघता त्या फलंदाजामध्ये क्षमता आहे. त्या फलंदाजाने अगोदर सुद्धा अनेक वेळा या मैदानावर बॅक टू बॅक 9 चेंडू 9 षटकार लागवण्याचा विक्रम नोंदवलाय, तोच कल्पेश जाधव. अप्रतिम यष्टीरक्षण म्हणता येईल तिथे, मात्र यष्टांच्या मागे चोखपणे कामगिरी करत असताना अभिजित सावंत अप्रतिम यष्टीरक्षण म्हणता येईल. 1 धाव वाचवण्यामध्ये निश्चितच त्याला यश प्राप्त होत आहे इथे आपल्या संघासाठी. इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसला गेला आहे आणि अप्रतिम झेल हुपेच्या माध्यमातून इथे मात्र मोठा मासा गळाला लागला. सूरज विषय मात्र बॅक एंड पाहिलियन. सूर्याच्या जागी मैदानात दाखवलं होतं तो विशाल. अजूनही सोमपाटे संघाच्या आशा मात्र इथे विजयाच्या पल्लवीत असतील, कारण एक ऑडिटर फलंदाज या शापूर टेनिस क्रिकेटचा रँकिंग नंबर 1 चा फलंदाज कल्पेश मात्र मैदानात आहे. स्ट्राईकचा भार सांभाळण्यासाठी कल्पेश मात्र सज्ज होते. या कल्पेशला मात्र इथून आपल्या संघासाठी डाव सावरावा लागेल. आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल त्या कल्पेशला डाव सावरण्यासोबत मोठे पटके सुद्धा खेळावे लागतील. हलक्या हाताने कट केला, चेंडूवर मात्र 1 धाव आली. या एका धावेने मात्र धावफलक पुढे जात आहे. धावफलक बांधला गेला ते 3 धावा, एका गड्याच्या मोबदल्यात 3 धावा. इथे मात्र यष्टीरक्षकाकडून चुकी होतीये. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव येते, बाईच्या स्वरूपात 1 धाव येते. षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीने जर धावसंख्या झाली होती 4 धावा, एका गाड्याच्या मोबदल्यात 4 धावा. आता मात्र कर्णधार कैलास भांडे याने दुसऱ्या षटकाची धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. जीतू इथे मात्र फलंदाज कल्पेशाला चेंडू समजत नाही आणि लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव येते. या एका धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाते. धावफलक बांधला गेला 5 धावा. अप्रतिम गोलंदाजी मानते श्रद्धा इंडिया संघाकडून. इथे मात्र कल्पेशसाठी जयघोष होतोय. इथे मात्र प्रेक्षकांचा जयघोष होतोय. आणि सुरेख फटका मानता येईल. इथे दुसऱ्या धावेचा कॉल केलाय आणि बघता बघता दुसरी धावही पूर्ण होते. सुरेख तिथे बॅकअप बघा किती अप्रतिम आहे. समीर अधिकारी इथे मात्र बॅकअप देत असताना अप्रतिम कॉम्बिनेशन इथे मात्र श्रद्धा इंडिया संघाकडून आपल्याला बघायला मिळत आहे.
अप्रतिम अप्रतिम इथे म्हणता येईल क्षेत्ररक्षण. बघा डायरेक्ट हिट इथे लागला आणि विशालच्या केलीचा अंत झाला. अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणता येईल कर्णधार कैलासच्या माध्यमातून. आता मात्र अक्षय अधिकारी मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी दाखल होत आहे. अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल जितूच्या माध्यमातून सुद्धा इथे होताना दिसते. 66 धावांचं काहीसं कठीण आव्हान इथे सेट केलं असताना सुद्धा मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवले जितू आणि श्रावण या दोन्ही गोलंदाजांनी. समोर मात्र तितका ताकदीचा फलंदाज आहे तो म्हणजे कल्पेश, पण त्या कल्पेशला सुद्धा इथे मात्र मोठे पटके खेळून देत नाहीत एक गोलंदाज. या षटकामध्ये सुद्धा 3 चेंडू झालेले आहेत आणि फक्त 3 धावा या षटकामध्ये सुद्धा आल्यात. आता मात्र मोठा पटका इथे मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पार षटकार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार दर्जेदार षटकार पेश करत असताना फलंदाज कल्पेश. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना कर्णधार कैलास लॉंगनचा खेळाडू मात्र वाईट चेंडू आणि 2 धावा येतात. अप्रतिम तिथे मात्र बघा कल्पेशला माहिती आहे षटकार लागल्यानंतर पुढील चेंडू मात्र वाईटच होईल आणि त्याच प्रकारचं इथे मात्र चेंडू टाकण्यामध्ये यश प्राप्त झाले जितू याला. या 2 धावा येतात, या 2 धावांनी धावफलक पुढे जाते. धावफलक बनला गेले ते 15 धावा. अप्रतिम कमबॅक म्हणता येईल इथे मात्र कल्पित जितूच्या माध्यमातून. षटकार लगावल्यानंतर त्यानंतर तो चेंडू वाईट गेला, त्यानंतर सुद्धा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश प्राप्त होते गोलंदाज जितू याला. अप्रतिम कमबॅक म्हणता येईल. आपल्या संघाला मात्र ज्या गोलंदाजीची गरज आहे तीच गोलंदाजी इथे मात्र पेश करत असताना गोलंदाज जितू पुन्हा एकदा हवेमध्ये प्रहार केला, फटका पसला गेला. महेश गोरे मात्र जेल खाली येत आहे आणि जेल धरतीला दान केला गेला. इथे मात्र बघा कोणत्या क्षेत्ररक्षणावरून झेल सुटला गेलाय. महेश गोरे की ज्या क्षेत्ररक्षणावरून आपण अशा चुकीची अपेक्षा करत नाहीत. खूप कमी असे क्षण मला आठवतात क्षेत्ररक्षणामध्ये महेश गोरे यांनी झेल सोडलाय. धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. अजूनही इथून पुढे विजयासाठी 18 चेंडू आणि 50 धावांची गरज इथे मात्र सोम फायटर्स या संघाला. 18 चेंडू आणि 50 धावा. निश्चितच कल्पेश जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत या 18 चेंडू आणि 50 धावा म्हणजे सोम फायटर्स संघासाठी विजय प्राप्त होण्याचा मार्गावर आहे. अठरा चेंडू आणि 50 धावा इथून पुढे बनवायचे आहेत सोम फायटर्स या संघाला विजयासाठी. 66 धावांचं टार्गेट सेट केलं असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 16 धावा इथे मात्र धावफलकावर अर्जित होतात. वाईट चेंडू, अवांतर चेंडू, अवांतर धाव. या अवांतर धाव्यानं धावफलक पुढे जाते. धावफलक बनला गेला ते 17 धावा. फटका खूप चांगला आहे. एकच धाव येते या चेंडूवर सुद्धा.
फटके मात्र चांगल्या पद्धतीने इथे कलेक्ट होतात कल्पेशच्या बॅटवर, परंतु क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये सरळ जाऊन विसावतो चेंडू. एक धाव येते, एका धावेने धावफलक पुढे गेलं, धावफलक बनलं गेलं ते 18 धावा. पुन्हा एकदा फटका चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षक मात्र इथे डीप मध्ये सज्ज. महेश गोरे एक धाव येते या चेंडूवर सुद्धा. धावफलक होते ते 19 धावा. अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र श्रावणच्या माध्यमातून बघायला मिळते आपल्याला. कल्पेशला मात्र जखडून ठेवलंय, कोणत्याही प्रकारची मोठी पटकेबाजी करू देत नाही तो गोलंदाज श्रावण इथे मात्र कल्पेशला. आणि धावसंख्या होती ती 20. अजूनही 46 धावांची गरज विजयासाठी. ब्लॉकरचा चेंडू, गती परिवर्तन, ब्लॉकरचा चेंडू आणि निर्धाव चेंडू येतोय. अप्रतिम चेंडू, पहिला चेंडू अगोदरचा चेंडू बघितला असेल तर ब्लॉकरचा चेंडू गती परिवर्तन होतं आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र अतिरिक्त गती, अतिरिक्त उचली या चेंडूवर. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बघा लगातार 3 चेंडूवर 3 सिंगल आल्यानंतर शेवटचे 3 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त झालंय गोलंदाज श्रावण डोंगरे याला. अप्रतिम गोलंदाजी मानता येईल श्रावणच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. धावसंख्या मात्र इथे स्थिर झाली आहे, धावसंख्या स्तब्ध ते म्हणजे 20 या अंकावर. अजूनही 12 चेंडू आणि 46 धावा. आता मात्र इथे कल्पेशला आपल्या फलंदाजीचा कौशल्य दाखवावं लागेल. ज्या धावासाठी आपण ओळखलं जातो त्या प्रकारची इथे मात्र फलंदाजी करावी लागेल कल्पेश जाधवला. त्याला त्वरित क्षेत्ररक्षण लावायचे श्रद्धा इंडियन संघ. सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होताना दिसतोय समीर अधिकारी. एक फिरकी गोलंदाज इथे मात्र आपल्याला दिसतोय समीर अधिकारी. मात्र स्ट्राईकवर कल्पेश. बघूया या समीरच्या षटकामध्ये जितक्या गतीने धावा घेता येईल तितक्या चांगल्या होतील. या षटकावर मात्र या सामन्याचं भवितव्य अवलंबून. समीर अधिकारीला इथे नामी संधी आहे. जर हॅट्रिक घेतली, लगातार 3 विकेट घेतल्या तर 5,000 रुपयाचं पारितोषिक रमेश पवार साहेब यांच्याकडून. इथे मात्र काय होताना दिसतंय, 500 रुपयाचं कॅश प्राइज या विकेट प्राप्त झालंय समीर अधिकारी याला आनंद शेठ अधिकारी यांच्याकडून. कारण या विकेटचं महत्व माहिती आहे या संघाला. या विकेटवर डिपेंड होता सोम स्पायडर्स या संघाचा विजय. कारण आता इथून पुढे 11 चेंडू आणि 46 धावा. इथे मात्र अक्षय
राखाडे आणि अक्षय अधिकारी ही जोडी मात्र मैदानात जाताना दिसते. ज्या रणनीतीसाठी आज संघ मानला जातो श्रद्धा इंडियन्स, तीच रणनीती इथे मात्र यशस्वी होताना दिसते. कल्पेशची विकेट घेणं मधने या मॅच मध्ये पकड निर्माण करणं आणि तीच विकेट प्राप्त केली इथे मात्र समीर अधिकारी या गोलंदाजांना. स्विंग गोलंदाजीसाठी मानला जातं. खूप कमी असे टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये गोलंदाज आहेत की जे फिरकी गोलंदाजीसाठी मानले जातात. त्यातीलच एक आपल्या शहापूर तालुक्यातील हा समीर अधिकारी. इथे मात्र फटका भरपूर चांगला आहे. चेंडूला सरळ फेकून दिला सीमा पार षटकार. अक्षय राखाडेच्या बॅट मधून निघालेला एक संजीवनी प्रदान करणारा संघर्षमय दणदणीत कणकणीत षटकार. या 6 धावाने मात्र धावफलक पुढे जाते. धावफलक बनला गेले ते 26 धावा. निर्धाव चेंडू येतोय. वाईट चेंडू येतोय. अवांतर चेंडू अवांतर धाव. अवांतर धावाने धावफलक पुढे जाते. धावफलक बांधला गेला ते 27 धावा. पुन्हा एकदा एक मोठा प्रहार करायचा प्रयत्न झाला होता फलंदाज अक्षय राखाडेच्या माध्यमातून, परंतु अप्रतिम गोलंदाजी समीर अधिकारी इथे मात्र आपल्या संघासाठी दर्जेदार गोलंदाजी पेश करत असताना निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू स्वतःच पॉलिथ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण समीर अधिकारी इथे मात्र या सामन्याचा हिरो होतोय. कारण या सामन्याचा पुन्हा इथे मात्र फटका पसला गेलाय. आणि आता मात्र सामन्यामध्ये पाहिजे औपचारिकता शिल्लक. इथे मात्र एक चमत्कार झाला तरच हा सामना सोम फायटर्स संघ जिंकू शकतो. अन्यथा श्रद्धा इंडियन्स संघ इथे मात्र विजयाच्या खूपच जवळ आहेत. 6 चेंडू आणि इथून मात्र बनवायचे आहेत पुढे. 38 धावा. 6 चेंडू आणि 38 धावा. इथून जर एखादा चमत्कार झाला तरच हा सामना सोम फायटर्स संघ विजयी होऊ शकतो. अन्यथा या सामन्यावर पूर्णपणे श्रद्धा इंडियन्स संघाने पकड निर्माण केली आहे. आणि आपण बघू शकता मैदानात जल्लोष होतोय, फटाक्यांचा गजर होतोय. कारण या सामन्यावर पकड निर्माण झाली श्रद्धा इंडियन्स संघाची. इथे मात्र फटका भरपूर चांगला आहे. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. षटकार. आणि या षटकारावर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज अक्षय अधिकारी याला लागू होतोय सन्माननीय विवेक नार्वेकर साहेब यांच्या कडून. इथे मात्र पुन्हा एकदम फटका पसला गेला आहे. क्षेत्ररक्षक महेश मात्र झेल खाली आणि इथे मात्र झेल पकडण्यामध्ये यश प्राप्त होते महेशाला.
आता मात्र या सामन्यावर पूर्णपणे पकड निर्माण झाली श्रद्धा इंडिया संघाची, कारण इथून पुढे बनवायचे 4 चेंडू आणि 32 धावा. एखाद्या चमत्काराच्या सामन्यामध्ये आणू शकतो सोमपायडर संघाला. अक्षय राखाडे मात्र आता स्ट्राईकचा बार सांभाळतात. एक औपचारिक टॅग सामन्यामध्ये शिल्लक. निर्धाव चेंडू येतोय. अप्रतिम कामगिरी म्हणता येते मात्र श्रद्धा इंडिया संघाची. क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो की फलंदाजी असो, अप्रतिम कामगिरी म्हणता येईल. आता मात्र चेंडू फेकून दिला सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये षटकार. दिले दिले तिकडं. एक चेंडू आणि 20 धावांची गरज. इथून मात्र एक औपचारिकता या सामन्याची शिल्लक. अप्रतिम कामगिरी.